प्रेरणा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. सो वेलकम बॅक. सो आजचा व्लॉग थोडा स्पेशल आहे बिकॉज उद्या आहे 23 सप्टेंबर म्हणजेच माझा बर्थडे. सो बर्थडेची एक्साइटमेंट हमेशाच खूप जास्त असते, बट जसं जसं आपण अडल्ट होत जातो ना तशी ती एक्साइटमेंट पण कमी होत जाते. बट दिस टाईम बर्थडे इज थोडासा स्पेशल बिकॉज लक्षू आहे सोबत. ॲज अ मदर आय एम सेलिब्रेटिंग माय बर्थडे फर्स्ट टाईम, सो इट विल बी स्पेशल. सो आजच्या व्लॉगमध्ये प्री बर्थडेचं जे आहे ते थोडंसं प्रिपरेशन आपण करणार आहे. सो बाहेर जातो आहे आज. दिवसभरामध्ये काय काय होतं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. ॲक्च्युली ना इंट्रो क्लिप शूट करायच्या आधी असा काहीतरी अवतार होता सकाळी माझा. शंभूही करायची बाकी होती, बट एवढा पसारा काढला होता घरामध्ये काढायला. आज घटस्थापना आहे आणि त्यामध्ये आज घरामध्ये छोटंसं गेट टुगेदरही होतं, म्हणून म्हटलं थोडीशी स्वच्छता करूया. पण एवढा पसारा जमा झाला न म्हणता आणि आवरता असं वाटत नाही की आज बाहेर जायला मिळेल, कारण थोडंसं काम होतं. सो बाहेर जायचं होतं. एवढा कचरा काढला आज आम्ही घरामधून. ॲक्च्युली काय झालं ना, आम्ही 3 महिन्या आधीच ह्या घरामध्ये शिफ्ट झालो आहे आणि त्यावेळी जसं सामान लावून दिलं ना ते तसंच लावून दिलेलं होतं. त्यामुळे आज वेळ मिळाला तर म्हटलं थोडंसं व्यवस्थित लावून घेऊ. फॅनपासून जाळ्यांपर्यंत सगळंच स्वच्छ करून घेतलं. स्वच्छ केल्यानंतर असा काहीतरी लुक आला होता घराचा. तरी हे जे ड्रेसिंग टेबल आहे ते आवरायचंच राहून गेलं होतं, बट आज थोडी बाहेर जायची घाई आहे म्हणून हे राहू देऊ म्हटलं. हे नंतर करेल, कारण याच्यावरती एवढा सगळा पसारा आहे ना, हे जर करत बसले तर अख्खा दिवसही कमी पडेल. म्हणून पटकन रेडी झाले आणि बाहेर जायला निघाले. बाहेर जाण्याचं मेन कारण म्हणजे उद्या माझा बर्थडे आहे आणि त्या सेलिब्रेशनसाठी एक छानसा ड्रेस घ्यायचा म्हणून प्रोझोन मॉलला आले. इथे ना छान असं जंगल थीमचं डेकोरेशन पण केलेलं होतं. आय थिंक मोगली डेकोरेशन होतं हे. जंगल जंगल बात चली है पता चला हे सॉन्ग चालू होतं तिकडे. खूप छान वाटत होतं आणि मी पण थोडंसं एन्जॉय करून घेतलं. बर्थडे ड्रेस घेण्यासाठी. सो आता बघूया कुठे आवडतो का बर्थडे ड्रेस. आणि मॉलची वाईब खूप छान आहे. बरेच दिवसांनंतर मॉलमध्ये आले मी. सो लेट्स सी ड्रेस आवडतो की नाही, कसा घेते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. सो चला. आधी पॅन्टालून्समध्ये गेले, बट तिकडे खूप जे जास्त प्राइजेस होते ड्रेसेसचे, त्यामुळे मग ते स्किप केलं आणि लगेच झुडिओ दिसल्यानंतर झुडिओमध्ये एंटर केलं. पण तिकडे मला जसं हवं होतं तसं ड्रेस काही मिळाला नाही, बिकॉज सगळे ड्रेसेसला एक तर स्लीवलेस होते, नूडल स्ट्रॅप्स होते आणि मी वेस्टर्न ड्रेस बघत होते ॲक्च्युली. बाकीचं कलेक्शन झुडिओमध्ये पण खूप छान आणि रिजनेबल होतं, बट मी थोडासा असा इंडो वेस्टर्न काइंड ऑफ ड्रेस बघत होते. येऊन जाऊन ना माझी नजर ह्या ड्रेसवरच जात होती. खूप छान फॅब्रिक आणि डिझाईन होतं याची, पण याच्या नूडल स्ट्रॅप असल्यामुळे मी ती घेऊ शकत नव्हते. त्यानंतर हा व्हाईट आणि ब्लू ड्रेस पण मला खूप छान आणि क्लासी वाटला, बट अगेन तेच मला याच्या खाली काही घालायचं नव्हतं आणि ऑफकोर्स मी बर्थडेमध्ये असं ड्रेस नाही प्रिफर करू शकत घालणं, म्हणून मग ते पण आयडिया सोडून दिली. थोडंसं स्वतःलाच कॅप्चर केलं. मॉलमध्ये येणार आणि मिरर सेल्फी काढणार नाही असं तर होणारच नाही मी, कारण मी हमेशा हे करते आणि माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दिसेल. मग मी मॅक्समध्ये कलेक्शन बघायचं ठरवलं, पण तिकडेही मला जे आवडत होतं ते सगळे ओव्हरसाइज्ड आणि ऑफ शोल्डरच टॉप्स होते. त्यामुळे मग तीही आयडिया स्किप केली आणि मिस्टर DIYमध्ये जाऊ म्हटलं, पण ते GST रिफॉर्म करत होते त्यामुळे ते क्लोज होतं. मग मी ट्रेंड्समध्ये एक फेरफटका मारला. तिकडे मात्र कलेक्शन खूप छान होतं आणि खूप व्हरायटी होती. तिथे मी कन्फ्यूजच होऊन गेले की काय घेऊ काय नाही. त्यामुळे मग
इकडे मी हे एक टॉप ट्राय करून बघितलं. हे मला खूप आवडलं, खूप क्लासी दिसत होतं, पण मग मी तेही घेतलं नाही आणि मग डीमार्टला आलो सरळ निघून, कारण ग्रॉसरी घ्यायची होती. घरी छोटंसं गेट टुगेदर आहे, उद्या बर्थडे आहे, त्यामुळे फॅमिली आणि फ्रेंड्सच येणार आहेत, म्हणून पटापट ग्रॉसरी घेतली. ॲक्च्युली मी जेव्हा केव्हाही डीमार्टला किंवा असं कुठेही मॉलमध्ये जाते ना, तेव्हा मला हा किस्सा नेहमी आठवतो. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा पप्पांसोबत कधी मॉलला गेलो तर नेहमी दुसऱ्यांच्या ट्रॉलीकडे बघायचो आणि म्हणायचो, बापरे केवढी ट्रॉली भरून घेतली यांनी, कधी आपल्यालाही एवढी ट्रॉली भरून सामान घेता येईल का. लहानच ना आपण तेव्हा कितीही केलं तरी. आणि आता बघा, तेव्हाच कळतं की वेळ कधीच सेम राहत नाही, टाईम हमेशा चेंज होतो. आणि आजकाल डीमार्टमध्ये आल्यावर काय घेऊ काय नको असं होतं आणि आपली पण ट्रॉली भरतेच. ऑलमोस्ट 2 तासांनंतर आमचं सगळं सामान घेऊन झालं आणि यू कॅन सी माय फेस हाऊ टायर्ड आय ॲम. बट काम झाल्यानंतरचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते माझ्या चेहऱ्यावर मात्र दिसतंय. बापरे, बराच वेळ गेला बाहेर अँड आय एम सो टायर्ड नाऊ. खूप थकून गेले. आम्ही ॲक्च्युली 2 वाजता घरातून निघालो होतो. सो प्रोझोन मॉल करून बर्थडेसाठी मी जसं आधीच तुम्हाला म्हटलं की ड्रेस बघायचा होता, पण तिकडे खास मला काही आवडलंच नाही. प्राईसच्या जे अकॉर्डिंग आहे ते एवढं काही म्हणजे व्हरायटी मला आवडली नाही. सो केम बॅक, न काही घेताच मी वापस आले. अँड देन मग वेन टू डीमार्ट. तुम्हाला म्हटलं की जसं गेट टुगेदर आहे, छोटंसं फॅमिली गेट टुगेदर करणार आहोत बर्थडेच्या दिवशी. सो थोडीशी ग्रॉसरी शॉपिंग करायची होती. सो वेन टू डीमार्ट अँड देन डीमार्टमध्ये आवरता ऑलमोस्ट 6:30 तिकडे. ग्रॉसरी तर घेतलीच, बट लक्षसाठी तिथे खूप छान असे क्लोथ्स होते. कोणतं घेऊन कोणतं नाही असं आमच्या सामानापेक्षा त्याचं सामान जास्त होऊन गेलं होतं. सो त्याच्यासाठी काही जे कपडे घेतले होते मी ते तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं. बाकीची ग्रॉसरीचं तर मी काय काय घेतलं त्या बिट्स थोड्याशा व्हिडिओमध्ये ठेवल्या आहेत, बट आता बाकीचं काय तेवढं ग्रॉसरी आहे म्हटल्यावर ते काही शेअर करू नको म्हटलं. बट क्लोथ्स मी त्याचे जे आहे ते पर्टिक्युलरली तुम्हाला दाखवू म्हणून इकडे. सो 1 बाय 1 मी तुम्हाला दाखवते मला तिथे काय आवडलं. एवढे स्मार्ट शर्ट्स आणि रिजनेबल प्राईसमध्ये तिकडे होते. सो त्यामुळे मग मी त्यातला हा एक 1 शर्ट आहे. इतका क्यूट आणि इतका स्मार्ट आहे हा. अशा व्हर्टिकल स्ट्रिप्स आहे याच्यावरती. ॲक्च्युली आता लाईटिंगमुळे थोडासा कलर याचा वेगळा दिसतोय, बट असा लाईट स्काय ब्ल्यू कलर आणि व्हाईट कलरच्या स्ट्रिप्स आहेत त्याच्यामध्ये. कॉलर आहे, प्लस याला एकदम असा मोठ्या मुलांसारखा दिसतोय. खूप छान आणि स्मार्ट आहे. सो हा एक शर्ट घेतला. त्यानंतर सेकंड हा जो आहे तो हा माझी चॉईस होती. हा एक सेकंड शर्ट घेतला. चेक्स आहे याच्यामध्ये, प्लस एकदम कॉलर वगैरे एकदम स्मार्ट ऑफिशियल लुक आहे. त्याला कुठे ऑफिसला जायचं नाही आहे, बट शर्ट घेतला. हा माझा याचा फॅब्रिक पण खूप सॉफ्ट आहे, सो म्हणून मला हा आवडला. हा मी आल्या लगेच त्याला घालून पण बघितला, तो खूप स्मार्ट तो याच्यामध्ये दिसत होता. सो हा एक शर्ट डेली वेअरसाठी म्हणून हा एक क्यूट असा लॅव्हेंडर कलरचा फ्रंट बटन शर्ट मला आवडला होता. सो हा एक घेतला. त्यानंतर हा एक छान असे ॲनिमल्स आहे त्याच्यावरती टी शर्ट आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये मला असा हा डंगरी ड्रेस एक आवडला होता. हा ना 299चा आहे. प्राईसच्या अकॉर्डिंग हा ड्रेस जो आहे ना तो खूप सुंदर आहे आणि छान अशी याच्यावरती ना एलिफंट्स डिटेलिंग आहे आणि कलर पण याचा खूप असा स्मार्ट आहे. सो हा मी उद्या त्याला घालण्यासाठी पर्टिक्युलरली घेतला आहे. सो हा मला खूप आवडला. त्यानंतर काय अकॉर्डिंग असंच एक गंजी वगैरे डेली वेअरसाठी मी त्याच्यासाठी घेतली. पैजामा, ट्रॅक्स अँड रुमालचा हा सेट मी त्याच्यासाठी घेतला कधीतरी क्लिनिंगला वगैरे. सो असं ग्रॉसरी शॉपिंगसाठी गेलो होतो, बट त्याच्यासाठीच खूप सगळे कपडे वगैरे घेऊन डायपर्स अँड त्याचंच खूप सामान होतं ट्रॉलीमध्ये. सो पूर्ण 2-3 तास तिकडे डीमार्टलाच निघून गेले. सो आत्ता काहीच करायची एनर्जी उरलेली नाही आहे. सो म्हटलं तुम्हाला दाखवूया हॉलमध्ये की काय काय त्याच्यासाठी क्लोथ्स घेतले. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला की मी जे काही बिट्स शूट करू शकेल तेवढे सगळे मी शूट केले आणि आय एम ट्राईंग की मी जे आहे ते डेली व्लॉगिंग
सो असा होता माझा आजचा खूप हेक्टिक दिवस गेला. बट जो ड्रेस घ्यायचा होता तो तर काही घेणं जमलंच नाही. बट बघूया, उद्या सकाळी मी परत एकदा ट्रेंड्समध्ये जाईल आणि तिकडे लुकआउट करेल. जर आवडला तर नक्की घेईल, तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करते की जे काही मला शूट करता येईल प्रत्येक मोमेंट मी व्लॉगमध्ये जो आहे तो कॅप्चर करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. जर तुम्हाला माझी मेहनत आणि माझे व्लॉग्स आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर आणि लाईक करा. सो असंच भरभरून प्रेम देत राहा, मी असेच प्रयत्न करत राहील. आणि आज फर्स्ट टाईम असा एक्सपिरियन्स आला की पब्लिकमध्ये फोन काढून ब्लॉगिंग करायचं. थोडंसं धाडस येत नव्हतं, बट ठीक आहे म्हटलं करून बघूया. तरी प्रयत्न केला आहे. कसा तुम्हाला जमला का ते तुम्ही मला नक्की कळवा. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया परत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, जो की असेल माझ्या बर्थडेचा ब्लॉग. सो स्टे ट्यून फॉर न्यू व्हिडिओज अँड प्लीज असंच प्रेम देत राहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.